नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये तणनाशक कधी घ्यायला पाहिजे आणि कोणतं तणनाशक वापरायला पाहिजे, सोयाबीन प्लस तूर असेल तर कोणतं तणनाशक घ्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आणि तणनाशक घेण्याचा जो कालावधी आहे तो कोणता असला पाहिजे आणि तणनाशक घेताना कोणत्या कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे हे सुद्धा थोडंच महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तणनाशक घेताना साधारण आपल्याला 15 दिवस ते साधारण 25 दिवस या कालावधीमध्ये आपण तणनाशक घेऊ शकता. तणनाशकामध्ये तुम्हाला एक जबरदस्त तणनाशक आहे ते म्हणजे आदामा कंपनीचं शक्यद हे तणनाशक तुम्ही घेऊ शकता किंवा परशूट तणनाशक हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे जे तणनाशक आपण सांगितलेलं आहे याच्यामध्ये लांब पान आणि गोल पान हे दोन्ही तण जे आहेत हे चांगल्या पद्धतीने कंट्रोल होतात. जर तुम्ही बाकीचे तणनाशक घेत असाल जसं की वीड ब्लॉक वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्हाला रुंद पानाचे किंवा मग गोल पानाचे जे वेगळे तणनाशक जे आहे याच्यामध्ये ॲड करावे लागतात. परंतु जे शक्यत तणनाशक आहे याच्यामध्ये तुम्हाला लांब पान आणि गोल पान या दोन्हीचं एक एकत्रित कॉम्बिनेशन जे आहे या तणनाशकामध्ये तुम्हाला बघायला मिळते. आता बरेच शेतकरी क्युरिनचा तणनाशकामध्ये वापर करतात. क्युरिनचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर तुम्ही स्वतः त्या ठिकाणी अनुभव घेतलेले असावे, कारण की बरेच शेतकरी शक्यत तणनाशकामध्ये क्युरिनचा वापर करतात. त्याच्यामुळे एक जबरदस्त शॉक आपल्या पिकाला जे आहे बसू शकते. क्युरिन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर क्युरिन कशासाठी घेतात तर साधारण केना इचवा जे गवत आहे यासाठी क्युरिनचा बरेच शेतकरी वापर करतात. क्युरिनचा वापर करायचा असेल तर साधारण तुम्हाला एका क्युरिनच्या डब्यामध्ये जे क्युरिनचे डबे असते त्याच्यामध्ये साधारण 15 पंप तरी तुम्हाला करावे लागतील. बरेच शेतकरी 8 पंपामध्ये एक म्हणजे जे तणनाशक आहे आपल्या शक्यत आणि सोबत त्याला 8 डबे करतात. त्याच्यामध्ये एक जबरा शॉक पिकाला लागू शकते. पिकाला बी शॉक लागते, तण तर 100% मरतेच, परंतु पिकाला एक जोराचा शॉक जे की आपण ज्याला म्हणतो की पीक जागेवर दबलं असा जे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी जाणवू शकते. त्याच्यामुळे जर तणनाशक घ्यायचं असेल तर शक्यतोवर एकच तणनाशक घ्या. मी तर म्हणेन की एक तणनाशक तुम्हाला चांगलं रिझल्ट देऊ शकते. त्याच्यामध्ये शक्यत तणनाशक जे आपण आहे शिफारस करत आहोत. मागच्या वर्षी आपण परिजात कंपनीचं ओस्ट्रिक्स हे तणनाशक मारलं होतं, त्याचेसुद्धा रिझल्ट चांगले आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तणनाशक घेताना बरेच शेतकरी आणखी एक त्याच्यामध्ये ॲड करतात ते म्हणजे कीटकनाशक. तर मित्रांनो, तणनाशक आणि कीटकनाशक एकत्रित कॉम्बिनेशन जे आहे हे तुम्हाला घेता येते. परंतु जर तुम्हाला तणनाशकाचे जर चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त तणनाशकाचाच वापर करावा लागेल. जे आपण आपल्या पद्धतीने जे शेतकरी यावर्षी नियोजन करत आहेत तर त्याच्यामध्ये आपण तणनाशकामध्ये कीटकनाशक वापर करत नाही. तर आपलं शेड्यूल कसं असते की पहिला फवारा जे आहेत आपला क्लोरोबायरिफॉसचा 10व्या दिवशी असते, त्यानंतर 15 ते 16 दिवसाला आपला तणनाशकाचा असते आणि जी आपली महत्त्वाची फवारणी आहे ती साधारण 20 ते 22 दिवसाच्या दरम्यानमध्ये आपली एक महत्त्वाची पहिली फवारणी तारखेने आपण करत असतो. त्याच्यामुळे आपले स्टेप बाय स्टेप आपले फवारणीचं जे नियोजन आहे हे आपण करत असतो. याच्यामध्ये फक्त फवारणीची मजुरी आहे ते म्हणजे वाढणार आहे. तर जे शेतकरी आपल्या पद्धतीने सोयाबीनचं नियोजन करणार आहेत त्यांना आपण जबरदस्त असं नियोजन जे आहे हे वेळोवेळी देणार आहोत. तर याच्यावर आपला हे प्लॉट आहे MAUS 725. तर याच्यावर आपला पहिला फवारा झालेला आहे क्लोरोबायरिफॉसचा. आज रोजी या पिकाला झालेले आहेत साधारण 12 दिवस. आपण 10व्या दिवसाच्यामध्ये क्लोरोबायरिफॉसचा फवारा घेतलेला आहे. आता इथून साधारण 3 ते 4 दिवसाच्यामध्ये तणनाशक घेणार आहोत. तणनाशक घेताना याच्यामध्ये मेन म्हणजे ओलावा असलं पाहिजे, त्यामुळे आपल्या तणनाशकाचा जे रिझल्ट आहे हे चांगल्या पद्धतीने मिळू शकते.